आहे। काल या ठिकाणी अजितदादांनी जेव्हा बजेट मांडलं तेव्हा ते म्हणाले की नारी इतिहास बदलती है। या ठिकाणी महिलांचा उल्लेख नेहमीच केला जातो, पण ह्या गोष्टीचं वाईट वाटतं की ह्या सरकारमध्ये महिलांवर होणारे अत्याचार असतील, महिलांवर होणारे अन्याय असतील, महिलांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असेल, एकंदरीत महिलांच्या प्रती जी मानसिकता आहे ती महिलांच्या विरोधातली आहे आणि ती तुच्छ आहे आणि त्या गोष्टीचा मी निषेध करते। आज विरोधी पक्षांच्या प्रस्तावावर त्या ठिकाणी विधी व न्याय असेल, लॉ अँड ऑर्डर महाराष्ट्रात असेल, त्यावर खूप मुद्दे आहेत, पण मी सभागृहाचा जास्त वेळ घेऊ इच्छित नाही। मला एवढंच म्हणायचं आहे की नारी इतिहास जरूर बदलती है, लेकिन भीक नको हक्क हवा आहे आम्हाला। भीक नको हक्क हवा आहे, उपेक्षा नको शिक्षण हवा आहे, अत्याचार नको मायेची फणकार हवी आहे। स्त्री जग जिंकू शकते, तिला फक्त समाजाची साथ हवी आहे। पण जेव्हा सत्ताधाऱ्यांची साथ नसते तेव्हा समाजाला वाटायला लागतं की जर आम्ही पण महिलांच्या विरोधात बोललो किंवा महिलांच्या विरोधात आम्ही काही केलं तर आम्हाला 100% त्याचं समर्थन मिळेल। त्याच पद्धतीत ज्या पद्धतीत विरोधकांचे आमदार असतील, सत्ताधारी पक्षातले जे आमदार असतील किंवा त्यांचे वेगवेगळे पदाधिकारी असतील, ज्या पद्धतीत ते दिवसा ढवळे लोकांचे खून करतायत, दिवसा ढवळे गन्स बंदुकी घेऊन, खिशात बंदुकी घेऊन फिरतायत आणि फायर करतायत आणि त्यांना कोणाची भीतीच नाहीये, कारण का कुठेतरी हे सत्ताधारी लोक ह्या अशा प्रवृत्तीचं समर्थन करताना आपल्याला दिसत आहेत आणि त्या गोष्टीचा मला या ठिकाणी ठामपणे निषेध करायचे। कारण का जेव्हा आपल्याला वाटतं की आपल्यावर कोणाचा तरी हात आहे आणि आपल्या विरोधात काही कारवाई होणार नाहीये, तेव्हा असं महाराष्ट्रात कधीच झालं नव्हतं। आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात असं कधीच झालं नव्हतं की दिवसा ढवळ्या लोक बंदुकी घेऊन फिरतायत आणि फायर करतायत। हे असं कधी झालं नव्हतं। आपला महाराष्ट्र पुरोगामी साधू संतांचा महाराष्ट्र आहे आणि आज ह्या महाराष्ट्रात जे काही होताना दिसतंय त्याचं एक वाईट वाटतं आणि ही शोकांतिका आहे। महिलांचा विषय जर आपण घ्यायला गेलो तर आत्ताच अनेक दिवसापासून अंगणवाडी सेविकांचा मोर्चा त्या ठिकाणी आझाद मैदान असेल, जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांचा मोर्चा चालू आहे। भाकरी चटणीचं आंदोलन सुरू आहे। ह्या अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असतील, ह्या आपल्या महाराष्ट्राचा कणा आहेत। ह्यांच्याकडून इलेक्शनच्या वेळेस कोरोनाच्या काळात आम्हाप कामं करून घेतो, त्याचं त्यांना काही पगार मिळत नाही आणि आता साधं मानधन पण वाढवायला ही लोक तयार नाही आहेत। जेव्हा गरज असते तेव्हा या अंगणवाडी सेविकांना राबवणारं हे सरकार आहे आणि उपासमारीची वेळ आली आहे त्यांच्यावर। साधं त्यांना फक्त 500 रुपये 1000 रुपये मानधन वाढीचा जो प्रस्ताव आहे तो पण ह्या सरकार मंजूर करत नाहीये। ही या ठिकाणी शोकांतिका आहे। आज ह्या अंगणवाडी सेविका, ह्या माता भगिनींची अवस्था एवढी वाईट आहे आणि त्यांचा उपयोग परवा काहीतरी नवीनच आरक्षणाचा सर्वे निघाला, तो नेमका कसला सर्वे होतो, प्रत्येकाच्या घरी जबरदस्ती करून हा सर्वे घेतला, तो कसला होता, त्यासाठी पण महानगरपालिका, जिल्हा परिषद, अंगणवाडी सेविकांचा वापर केला गेला। म्हणजे हे सरकारी कर्मचारी आहेत, हे गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये आहेत आणि त्यांच्याकडून तुम्ही अशी कामं, नेमकं काय षडयंत्र आहे आणि काय कट कारस्थान ह्या सरकारचं चाललंय ह्यावर देखील प्रश्न निर्माण होतो। दुसरा प्रश्न महिलांच्या निगडीत असणारा संजय गांधी निराधार योजना। संजय गांधी निराधार योजनेमध्ये काल दादांनी इथे घोषणा दिली की 1,500 आता वाढवलेत। हे मागच्या वर्षीचं हे कॉपी पेस्ट बजेट होतं। 1,500 वाढ जी केली, 500 रुपये वाढ ही काही वर्षापूर्वी केली आहे, पण ग्राउंड लेवलला अस्तित्व असं आहे की वस्तुस्थिती अशी आहे की ते 500 रुपये पण त्यांना मिळत नाहीयेत। 1,500 म्हणजे 1000 आणि 500, त्यांना फक्त 500 रुपये मिळत आहेत, कारण का एजंट म्हणतात की आम्हाला तुम्ही वरचे 500 द्या मग आम्ही तुम्हाला 500। मग हे उरलेले 1000 रुपये नेमके जात आहेत कुठे? संजय गांधी निराधार ही काँग्रेस सरकारची आयकॉनिक स्कीम, हिस्टॉरिक स्कीम होती, ज्याच्यामुळे आपल्या परित्यक्त्या महिलांना आज काही नाही तर मला नाही वाटत मोदी सरकारकडून फारसं त्यांना काही मिळत आहे। उज्ज्वला होती, ती पण फ्रंट डोअरनी होती, मागच्या दरवाजाने उज्ज्वला योजना मिळाली तर तुमचं दारिद्र्य रेषाचं कार्ड कट करत होते।
त्याच्यात पण तुम्ही जर करप्शन करत असाल, त्याच्यात पण जर तुम्ही भ्रष्टाचार करत असाल तर तुम्हाला लोकांच्या समोर जाण्याचा अधिकार आहे का? संजय गांधी निराधार महिलांचे जर तुम्ही पैसे असे कट करत असाल आणि त्याच्यावर काय 21,000चा उत्पन्न दाखला. आम्ही वारंवार इथे मागणी करतो की 21,000ची जी अट आहे ती 50 करा, 51 करा. 21,000ची उत्पन्न दाखला मिळतच नाहीये कोणाला तलाठ्यांकडून, कारण का तेवढं उत्पन्न राहिलंच नाहीये. आणि मुद्दामून कटकारस्थान की 21,000चा उत्पन्न दाखला द्यायचा नाही आणि म्हणून त्या महिलांना संजय गांधी निराधार योजना लागू करून द्यायची नाही. म्हणून जे लाभार्थी आहेत संजय गांधी निराधारचे ते हळूहळू कमी होत चाललेत. कुठेतरी ही स्कीम, ही योजना जी आहे ही बंद करण्याचं देखील षडयंत्र हे सरकार करत आहे, हा माझा आरोप आहे. मानधन वाढवलं, ताई तुम्हाला पण माहिती मिळत नाही, तुम्ही बसून बोलताय ते नंतर उत्तर देईन. असंघटित कामगार कल्याण मंडळाची काल घोषणा केली. असंघटित कामगार मंत्री महोदय, एवढे असंघटित कामगार आहेत, त्याच्यात बीडी कामगार आहेत, बांधकाम कामगार आहेत, यंत्रमाग कामगार घेतले. प्रत्येक कामगाराच्या गरजा ह्या वेगळ्या असतात. तुम्ही डायरेक्ट इलेक्शन आहे म्हणून इलेक्शन शॉप म्हणून डायरेक्ट असंघटित कामगार कल्याण मंडळ, पण त्याच्या काय आहेत, त्याचे लाभ काय आहेत, त्याचे पॉइंट्स काय आहेत, त्याच्या माध्यमातून काय बेनिफिट्स, काहीच उल्लेख नाही. फक्त इलेक्शन शॉप म्हणून असंघटित कल्याणकारी मंडळ. आता बीडी कामगारांच्या ज्या मागण्या आहेत त्या यंत्रमाग कामगारांपेक्षा वेगळ्या असतात. ज्या घरेलू कामगारांच्या मागण्या आहेत त्या इतर माथाडी कामगारांपेक्षा वेगळ्या असतात, पण त्याच्याबद्दल काहीच उल्लेख नाही. मंत्री महोदय, इथे काल साडी द्यायची घोषणा, हो तिथे महिलांचे पोट भरत नाहीये, महिलांना निराधार पेन्शन मिळत नाही आणि तुम्ही साडी देता. जसं मला असं वाटतं धर्मासोबत कर्म करणं पण तेवढंच महत्वाचं असतं, पण कर्म करताना हे कोणी या ठिकाणी दिसत नाहीये. त्याच्यावर साधं साडीवर काय पोट या ठिकाणी भरलं जात नाही. अध्यक्ष महोदय, जे आपल्या कुस्तीपट्टू, महिला कुस्तीपट्टू आहेत त्यांच्यावर जो अन्याय आणि अत्याचार झाला आणि तरी त्या भाजप खासदाराचा स्वागत करण्यात येतो, ह्यावरून कळतं की सत्ताधाऱ्यांची मानसिकता ही महिलांना किती तुच्छ समजणारी त्यांची ही मानसिकता आहे. अध्यक्ष महोदय, महागाई वाढते. मला जाहिरात कुठेतरी टीव्हीवर दिसली की माँ ख्याल रखती है, माँ बच्चे का ख्याल रखती है, माँ बेटे को खाना देती है, लेकिन माँ का ख्याल कौन रखता है. आणि त्याच्या पुढे मला ते रेकॉर्डवर आणायचं नाही, कारण का जो खुद की माँ का ख्याल नहीं रख सकते वो हमारी माओ का क्या ख्याल रखेंगे. मला ह्या ठिकाणी हे बोलायचं आहे. मी जिस माँ की आप बात कर रहे हैं, पण महागाई जेव्हा सिलेंडरचे तुम्ही एवढे पैसे वाढवता, महागाई वाढते, 300 रुपयाचं सिलेंडर आज 1200 रुपयावर आहे, मग तेव्हा नाही का ह्या माची आठवण येत. जेव्हा रेशन दुकानामध्ये मालच नसतो, दसरा दिवाळीला आमचं सरकार साखर द्यायचं, त्या राशन दुकानामध्ये मालच नाहीये, मग तिथे नाही का माला चटके बसत. शेतकरी मरतायत, तिथे नाही का या धरती माला त्या ठिकाणी चटके बसत. तर किस माँ का ख्याल रख रहे हो आप, हा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे. अध्यक्ष महोदय, आपल्या महात्मा फुले योजना आणि पंतप्रधान आरोग्य योजना काहीतरी एकत्र केली आता आपल्या महाराष्ट्रामध्ये, आणि त्या माध्यमातून एवढं मोठं स्कॅम आहे की एका हॉस्पिटलला जर महात्मा फुले योजनेमध्ये एम्पॅनल व्हायचं असेल तर त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेतले जातात. आणि जवळजवळ सोलापूर जिल्ह्यात 60 असे हॉस्पिटल्स आहेत जे लाईनीत आहे, ज्यांना ह्या स्कीम मध्ये एम्पॅनल व्हायचे, ज्यामध्ये तुम्ही एवढे कव्हर करताय आजार, पण एम्पॅनलमेंटची परवानगीच मिळत नाहीये हॉस्पिटल्सला. आणि त्यामुळे गोरगरिबांवर ह्या ठिकाणी एक तर खासगी हॉस्पिटल एवढ्या मोठ्या प्रमाणात बिलं देत आहेत, पण गव्हर्नमेंट पण तेच करतायत. ज्यांच्याकडे शुभ्र कार्ड आहे, पांढरं रेशन कार्ड ज्यांच्याकडे आहे, त्यांना तुम्ही म्हणालात आता तुम्ही ह्या योजनेमध्ये शुभ्र रेशन कार्ड ज्यांच्याकडे त्यांना पण ही योजना लागू होणार आहे. पण जेव्हा ऑनलाईन ते भरायला जातात तेव्हा पांढरं रेशन कार्ड ती ऑनलाईन साईट ऍक्सेप्ट करत नाहीत. इकडे जेवढे शासकीय कर्मचारी आहेत त्यांच्या सगळ्यांकडे, आणि असं नाहीये की ते आयुष्यभर गव्हर्नमेंट सेवेत राहतात, त्याच्यानंतर त्यांची परिस्थिती इतकी बिकट होते, महानगरपालिका अधिकारी असतील, जिल्हा परिषद मधले असतील, इतकी बिकट होते आणि खासगी हॉस्पिटल्स एवढे मोठे बिल्स देतात, पण त्यांना कोणत्याही ह्या महात्मा फुले असेल किंवा प्रधानमंत्री योजना असेल त्याची सोय मिळत नाही. तर शुभ्र कार्ड ज्यांच्याकडे आहे
ते ऑनलाईन जे काय तुमचं हल्ली सगळं ऑनलाईन चाललंय आणि तुम्ही गुजरातच्या पण ठेकेदारांना आणि कंपनीजना ते ऑनलाईन करायला देताय, त्यामुळे महाराष्ट्राच्या गोरगरिबांचा त्या ठिकाणी नुकसान होत आहे. हा मोठा एकंदरीत स्कॅम चालू आहे. ह्यांचं प्रायव्हेटायझेशन आणि खाजगीकरणामुळे आमच्या सोलापुरातले पंप हाऊस आहेत, तिथे जे काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांच्या तर ठेकेदारांनी कहर केला. त्या पंप हाऊसचे जे कर्मचारी आहेत त्यांना या ठेकेदारांनी सांगितलं की तुम्हाला जर पगार पाहिजे असेल, त्यांचा पगार काय, ऑपरेटरला ₹17,500 आणि मजुराला ₹16,200, त्यांना मिळतात फक्त 13,200 आणि 11,200, ते पण वेळेत मिळत नाही. ते जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत ज्यांना खाजगीकरण म्हणजे पंप हाऊस जे शुद्ध पाणी देतात शहराला, NH पटेल आणि राजलक्ष्मी म्हणतात तुम्ही आम्हाला पहिले ₹2,700 द्या आणि मग आम्ही तुम्हाला वेळेवर पगार तुमचा देऊ. हे प्रत्येक ठिकाणी होतंय. खाजगीकरण झाल्यामुळे आज ठिकठिकाणी सगळे कॉन्ट्रॅक्टर्स म्हणतात पहिले आम्हाला कट द्या मग आम्ही तुम्हाला देऊ. म्हणजे जणू का आता महाराष्ट्र आपण गुजरातच्याच कॉन्ट्रॅक्टरला टेंडर बेसिसवर देतोय का, अशी परिस्थिती ह्या महाराष्ट्रात